नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सार्वपित्री अमावस्येला म्हणजे जी की वर्षातली सगळ्यात मोठ्या अमावस्यांपैकी एक अमावस्या आहे आणि महत्त्वाची अमावस्या आहे. तर या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत ते आपण बघणार आहोत. आता या पितृपंधरवाड्यात आपण भरपूर सेवा बघितल्या की शास्त्रशुद्ध पद्धतीने नैवेद्य कसा दाखवायचा, त्याचप्रमाणे आपण रोज कुठल्या सेवा केल्या पाहिजे, असे बरेचसे व्हिडिओ आपण या पितृपंधरवाड्यामध्ये काय काय सेवा करायचे त्यामध्ये बघितलेच आहे, आतापर्यंत बघत आलो आहे. आता आपल्याला बघायचं आहे की सार्वपित्री अमावस्येला काय सेवा करायच्या आहे. आता बऱ्याच जणांनी श्राद्ध म्हणजे आपल्या आपल्या तिथीनुसार ज्या ज्या तिथीला आपले पूर्वज आपले वडील पंजोबा आजोबा जे गेले आहेत त्या तिथीला बरोबर आपण श्राद्ध घातले आहे. पण यामध्ये एक अशी गोष्ट आहे की आपले जे पूर्वज आहेत जे की आपल्याला ज्यांची नावंसुद्धा माहिती नाही, असे पूर्वज म्हणजे आपल्या वडिलांच्या वडिलांचे वडिलांचे म्हणजे अशी जी जुनी पिढी जुन्यातली जुनी पिढी जे आपले पूर्वज गेलेले आहेत ते कुठल्या तिथीला गेले आहेत ते आपल्याला माहिती नसतं. तर अशा सगळ्यांचं श्राद्ध आपल्याला ह्या सार्वपित्री अमावस्येला करायचं असतं. आता तुम्ही म्हणाल आमचं श्राद्ध तर झालं या तिथीला झालं, पण त्या तिथीला तुम्हाला माहीत असलेल्या लोकांचं श्राद्ध तुम्ही घातलं. पण आपल्याकडून असे बरेचसे ज्यांचे अपघाती मरण झालेले आहेत किंवा जे माहितीसुद्धा नाही आपल्याला जे कधी गेले आहेत आपले पूर्वज, तर त्या सर्वांसाठी आपल्याला सार्वपित्री अमावस्येला सुद्धा काही सेवा करायच्या आहेत. आणि शिवाय ज्यांचं या पितृपंधरवाड्यामध्ये श्राद्ध घालायचं राहून गेलं काही कारणाने, सुतक असेल किंवा काही कारणाने राहून गेलं असेल, त्या सर्वांनी सार्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालायचं आहे. पितरांच्या सेवेमध्ये अजून एक की आपले पूर्वज आपल्याला माहीत आहे त्यांच्या पण श्राद्ध घालतो, पण जे माहीत नाही जे त्यांचे पण पूर्वज आहे अशी लोकं आपण म्हणतो ना वैकुंठवासी स्वर्गवासी, तर आपल्याला माहिती नसतं की कोणत्या लोकांमध्ये आपला पित्र गेलेला आहे. त्यासाठी आपण गाईला घास देतो. वैकुंठ लोकात गेले असतील तर गाईच्याच पोटातून ते तृप्त होतील. कावळ्याला घास देतो, अग्नीलासुद्धा घास देतो, म्हणजे जिथे पण आपले पित्र गेले असतील तिथून ते तृप्त होतील. तर सार्वपित्री अमावस्येला सुद्धा आपल्याला कावळ्याला भात आणि दही भात द्यायचाच आहे न चुकता. त्यानंतर गाईलासुद्धा अन्न द्यायचं आहे. त्यानंतर जर कुत्रे दाराशी आले तर त्यांनासुद्धा घास द्यायचा आहे. कावळ्याला तर न चुकता द्यायचं आहे आणि अग्नीलासुद्धा आपल्याला एक घास द्यायचा आहे, जेणेकरून पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि सर्व पित्र आपले तृप्त होऊन पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि पितृदोष आपले हळूहळू कमी व्हायला लागतील, बऱ्याचशा प्रमाणात कमी होतील. या सार्वपित्री अमावस्येला सर्वात महत्त्वाची गोष्ट पितृतर्पण आपल्याला करायचं आहे. पितृतर्पण एकदम व्यवस्थित पद्धतीने कसं करायचं थोडक्यात 2च मिनटात मी तुम्हाला सांगितलं आहे, तो व्हिडिओसुद्धा आहे. पितृतर्पण करायचं आहे. दुसरी गोष्ट पितृसूक्त आणि पितृस्तुती हे आपल्या नित्यसेवेमध्ये दिले आहेत, ते आपल्याला वाचायचंच आहे. जरी तुम्ही रोज वाचत नसाल तरी या दिवशी आपल्याला ते वाचायचं आहे. सकाळी आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणजे आपले पित्र जोपर्यंत तृप्त होत नाही, पितृदोष आपला जात नाही किंवा पित्र आपल्याला आशीर्वाद देत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही मोठ्या मोठ्या सेवा करा, त्यांची फलप्राप्ती होत नाही. देवसुद्धा काही करू शकत नाही जोपर्यंत पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. म्हणून सकाळी म्हणून असं सांगतात की पितरांची जेव्हा तुम्ही सेवा करतात ते म्हणजे पितृसूक्त पितृस्तुती जेव्हा तुम्ही वाचतात तर रोज ती दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला वाचायची असते देवपूजेच्या आधी. कारण देवपूजेच्या आधी पितरांची सेवा आपल्याला करायची असते. दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती पितृस्तोत्र आपल्याला वाचायचं आहे आणि वाचून झाल्यावर हातपाय धुवूनच मग आपल्याला देवाची सेवा करायची आहे, देवपूजा करायची आहे. तर हे झालं पितृस्तुतीबद्दल. त्यानंतर या दिवशी आपल्याला पंचमहायज्ञसुद्धा करायचा आहे. जरी तुम्ही रोज करत नसाल, पितृपंधरवाड्यात केला नसेल, तर या दिवशी आपल्याला पंचमहायज्ञसुद्धा करायचा आहे. पंचमहायज्ञ म्हणजे गाईला 1 घास, कावळ्याला 1 घास, अग्नीला 2 थेंब तुपाचे. त्यानंतर आल्या गेलेल्यांचं म्हणजे या दिवशी जे कोणी येईल त्यांच्यावर रागवायचं नाही. कोणीही आपल्या दाराशी जर भीक मागायला आले असेल, काही अन्न मागायला आले असेल, त्यांना तसंच रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही. आलेल्या गेलेल्यांचा आदरातिथ्य व्यवस्थित करायचं. सन्मानाने या दिवशी म्हणजे रोजच जे कोणी आपल्या दारी येईल त्यांना सन्मानाने वागणूक द्यायची, चिडायचं नाही, रागवायचं नाही. आणि 5वी गोष्ट म्हणजे मुंग्यांना 2 दाणे साखर आपल्याला द्यायची आहे या दिवशी. तर हा पंचमहायज्ञ झाला. त्यानंतर या दिवशी आपल्याला कर्पूर होमसुद्धा करायचा आहे. कर्पूर होमचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. कर्पूर होम कसा करायचा हे तुम्हाला थोडक्यात सांगते. एक नारळ घ्यायचं
असोला नारळ घ्यायचं, त्यावर कापूर, आपल्याकडे कापूर हातामध्ये घेऊनच ठेवायचे, खूप सारे कापूर. एक कापूर संपला, एक कापूर तो नारळावरच आपल्याला जाळायचा. हातामध्ये घ्यायचं नारळ आणि त्यावर कापूर ठेवायचा, तो कापूर जाळायचा आणि एक कापूर संपवायच्या आतच दुसरा कापूर घ्यायचा. असे 7 कापूर आपल्याला एकामागे एक जाळायचे आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करत आपल्याला 7 कापूर जाळायचे आहेत. तर डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हा झाला कर्पूर होम, हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर अमावस्या लागण्याच्या आधी आपल्याला जितक्या वाटा आपल्या घरामध्ये येतात, म्हणजे मागचा दरवाजा, साईडची दरवाजे आणि मुख्य दरवाजा, या सर्व दरवाजांच्या चौकटींवर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावर तर नक्कीच करायचं आहे, न चुकता. हळद घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्याने आपल्या पूर्ण चौकट जी आहे घराची त्याला लेपन करायचं आहे, हळदीचं लेपन. याने कुठलीच नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. हे सुद्धा आवर्जून करायचं आहे. त्यानंतरची सेवा की हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहे आणि आपण जी रोज सेवा करतो, आपली अगरबत्ती लावतो, त्याचा अंगारा जर असेल तर तो अंगारा घ्यायचा आहे आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आणि वल्गा सुक्त, 1 वेळा वल्गा सुक्त आणि 11 वेळा कालभैरवाष्टक. नसेल वेळ तर 1 वेळा वल्गा सुक्त, 1 वेळा कालभैरवाष्टक म्हणा. आणि आपल्या पूर्ण घरात अडगड जिथे आहे, अडचण कान्या कोपऱ्यात, सगळीकडे अंगणाच्या कोपऱ्यात आपल्याला ती मोहरी टाकायची आहे, फेकायची आहे. या दिवशी आपल्याला घर व्यवस्थित स्वच्छ पुसायचं आहे. ते पुसायच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायचं आहे, खडे मीठ टाकायला तर बिलकुल विसरायचं नाही, थोडीशी हिंग टाकायची आहे, थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि याने आपल्याला घर पुसायचं आहे. मीठ जर तुम्ही पुसायच्या पाण्यामध्ये टाकलं तर घरातली पूर्ण निगेटिव्हिटी शोषून घेण्याची क्षमता त्यामध्ये असते. म्हणून हळद आणि मिठाने पूर्ण घर तुम्हाला पुसून घ्यायचं आहे आवर्जून. घरातले जाळे जळमट जे काही असतील, अडगडीचं सामान असेल ते फेकून द्यायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की नवरात्री येण्याच्या आधी आपल्याला घरातल्या काही वस्तू ज्या काढून टाकायच्या आहेत, त्याचा सेपरेट व्हिडिओ पण आहे, तुम्ही बघू शकता. फाटलेले कपडे, तुटलेले भांडे, हे सगळं आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपलं जे वाहन असतं, गाडी असते, 2 व्हीलर, 4 व्हीलर, सायकल वगैरे जे काही तुमचं असेल ते अमावस्येच्या दिवशी स्वच्छ धुवायचं, त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते. आणि आपल्या घरावरून, आपल्या वाहनांवरून आपल्याला नारळाचा उतारा करायचा असतो 7 वेळा. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र 7 वेळा म्हणून उतारा करायचा आहे नारळाचा आणि ते नारळ बाहेर उकिरड्यावर किंवा चौकामध्ये फेकून द्यायचं आहे. मागे न पाहता घरात यायचं, स्वच्छ हातपाय तोंड धुवून मग आपल्या कामाला लागायचं. तर हा सुद्धा उपाय आपल्याला अमावस्येला करायचा आहे. अमावस्या ही वाईट नसते, ती फक्त निगेटिव्हिटी काढून टाकायचा आपल्याला एक तो दिवस असतो. आपल्या घरामध्ये त्या दिवशी काय वाईट शक्तींचा प्रभाव जास्त, त्या दिवशी वाईट शक्ती, निगेटिव्हिटी जास्त प्रभावी झालेली असते, तीच आपल्याला काढून टाकायची असते. म्हणून या दिवशी ह्या सर्व सेवा न चुकता तुम्हाला करायच्या आहे. खास करून पितरांची सेवा. तर या सर्व महत्त्वाच्या सेवा तुम्हाला करायच्या आहे, जेणेकरून पित्र तुमचे तृप्त होतील, घरातील निगेटिव्हिटी चालली जाईल आणि सगळ्या दोषांपासून घराची मुक्तता होईल. आणि आपण नवरात्रीच्या यानंतर जे सण येणार आहे, ज्या सेवा आपण करणार आहे, कुलाचार, कुलदैवत, त्या सर्वांसाठी आपण सज्ज होऊ, कारण पितरांची सेवा आपल्याकडून झालेली असणार आहे. पितरांची सेवा होते, पितरांचे आशीर्वाद असले तर आपल्या देवांच्या आपण ज्या काही सेवा करतो, देवांचे आशीर्वादसुद्धा मग आपल्याला मिळतात. त्या पितरांच्या आशीर्वादाशिवाय काहीही होत नाही. म्हणून एवढीच महत्त्वाची माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.